नमस्कार, स्वागत आहे आपलं कुकी टप विथ अंशिका या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत व्हेज कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा करायचा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ, 1 वाटी ओला खोवलेला नारळ, कोथिंबीर, 1 वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो चिरलेलं, आलं, लसूण, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 वेलदोडे, 2 लवंग आणि दालचिनी. या सगळ्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात हे सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे. एकदम बारीक व्हायला पाहिजे वाटण. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे वाटण, गरम मसाला, लाल पूड आणि घरातील आपला रोजचा मसाला, गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी, जिरे, मोहरी, तमालपत्र, हिंग आणि हळद. हे सगळं आपण फोडणीला वापरणार आहोत. पलीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. ते आपल्याला रश्श्यासाठी गरम पाण्याची गरज लागेल. त्यासाठी फोडणी होईपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आहे. फोडणी सुरू करायची. जिरे, मोहरी, तमालपत्र घालायचं, हिंग घालायची आणि वाटण सगळं त्याच्यामध्ये तेलात घालायचं. वाटण सतत फिरवत राहायचं, जेणेकरून त्यातील सगळं पाणी हे इव्हॅपोरेट होऊन जाईल. त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर सगळे मसाले, गरम मसाला, तिखट, हळद सगळं घालून पुन्हा बंद करून ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे असं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला तेल सुटायला पाहिजे त्याचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत हे गरम पाणी. बारीक उकळत ठेवायचं आहे 10 मिनिटे. त्यानंतर आपला हा रस्सा बनून तयार आहे. तुम्ही बघू शकताय, रंग आणि वास खूप सुरेख आहे. घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, झटपट होते आणि ही रेसिपी कोणीही करू शकतं. थंडीच्या दिवसात वगैरे प्यायला हा रस्सा खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा. थँक्यू.